तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कशात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव बस स्थानकावर शनिवारी दुपारी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एक भीषण दुर्घटना थोडक्यात टळली. कान्हेगाव वारी मार्गावर जाणाऱ्या एसटी बसचं अचानक ब्रेक निकामी झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भर गर्दीत बस थेट फलाट क्रमांक 5 वर चढल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एका निष्पाप प्रवाशाला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव कान्हेगाव वारी ही बस स्थानकात येत असतानाच अचानक ब्रेक फेल झाले. चालकाने प्रसंगावधान राखून बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक पूर्णतः निकामी झाल्यानं बस भरधाव वेगानं फलाट क्रमांक 5च्या दिशेने धावली आणि थेट कट्ट्यावर चढली. याच वेळी शाळा व महाविद्यालय सुटण्याची वेळ असल्यानं बस स्थानकात प्रवासी, महिला व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. अचानक फलाटावर घुसलेल्या बसमुळे संपूर्ण परिसरात एकच धावपळापळ उडाली. या अपघातात बोगटे येथील रहिवाशी रामनाथ खंडू तुरकणे यांना बसचा जोरदार धक्का बसून ते जखमी झाले. त्यांना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गर्दी असूनही मोठी जीवितहानी टळल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी आज नशीब चांगले होते, उद्या काय असा सवाल उपस्थित होत आहे. बसचं ब्रेक फेल होणे ही अत्यंत गंभीर बाब असून हीच बस जर महामार्गावर किंवा वर्दळीच्या रस्त्यावर असती तर शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असते. मात्र एसटी प्रशासनाकडून बसेसच्या वेळेवर तपासणी व देखभाल करण्यास सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक व प्रवासी करत आहेत. तालुक्यात धावणाऱ्या अनेक बसेस कायम नादुरुस्त अवस्थेत असतात. ब्रेक, टायर, लाईट, दरवाजे यांसारख्या अत्यावश्यक सुविधांकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचं चित्र आहे. कोपरगाव बस स्थानक परिसरात धुळीचं साम्राज्य असून या ठिकाणी चोरीच्या घटना कायम घडत असतात. प्रवाशांच्या मौल्यवान दागिने, वस्तू चोरीला जाण्याच्या तक्रारी वारंवार होत असतानाही बस आगार प्रशासन ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचं चित्र आहे. सुरक्षेचा अभाव आणि ढिसाळ व्यवस्थापनामुळे प्रवाशांचा विश्वास उडत चालला आहे. या गंभीर घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी होणार का? दोषींवर कठोर कारवाई केली जाणार का? असा सवाल संतप्त नागरिक व प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे की नेहमीप्रमाणे काही दिवस चर्चा होऊन प्रकरण थंड बस्त्यात जाणार अशी शंका व्यक्त केली जात आहे. प्रवाशांचे प्राण हे खेळण्याचे साधन नसून प्रशासनानं तात्काळ सर्व बसेसची तांत्रिक तपासणी करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव.